मुंबईची लाईफलाईन धास्तावली. काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती. देशातल्या सर्वात व्यस्त स्थानकावर एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर आल्या आणि एकच कल्लोळ माजला. नेमकं काय घडलं पहा आमचा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. मुंबईचं हृदय मानल्या जाणाऱ्या सीएसएमटी स्थानकावर मंगळवारी दुपारी 3:18 काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. एकाच फलाटावर दोन लोकल गाड्या एकमेकांच्या समोर आल्या. एकाच ट्रॅकवर दोन गाड्या पाहून प्रवाशांची पाचावर धारण बसली. रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचं प्रथमदर्शनी समोर आलंय. या गोंधळामुळे फलाट क्रमांक 5 ते 8 पर्यंतची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली. तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना भर उन्हात लोकलमधून उतरून रुळांवरून चालावं लागलं. मस्जिद बंदर ते सीएसएमटी दरम्यान प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे प्रशासनाने तातडीने सूत्र हलवली आणि गाड्या सुरक्षित अंतरावर मागे घेतल्या. मध्य रेल्वेने स्पष्ट केलंय की दोन्ही गाड्यांमध्ये 230 मीटरचं अंतर होतं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र चुकीचा सिग्नल दिल्याची गंभीर चूक समोर आली आणि या प्रकरणी प्रशासनानं कडक पाऊल उचलत संबंधित स्टेशन मास्तराला तात्काळ निलंबित केलं. एकीकडे तांत्रिक बिघाड आणि दुसरीकडे मानवी चूक अशा दुहेरी कात्रीत मुंबईकर अडकला होता. साधारण 25 मिनिटं रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं. या घटनेने रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेवर आणि सुरक्षितेवर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. कोट्यावधी प्रवाशांची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे त्या रेल्वे कर्मचाऱ्यांची एक छोटी चूक हजारो जीव धोक्यात टाकू शकते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी यातून रेल्वे प्रशासनाने बोध घेणं गरजेचं आहे. रेल्वेचा सिग्नल चुकला पण मृत्यू हुलकावणी देऊन गेला. मुंबईकरांचं नशीब बलवत्तर होतं आणि दुसरं काय, सीएसएमटी वरचा तो थरार आता शांत झालाय. वाहतूकही पूर्ववत झालीय. पण प्रश्न उरतो तोच, उद्या असं पुन्हा घडलं तर सुरक्षित प्रवासाची हमी ही कोण देणार? माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.